मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आलो तिथं तपोवनमध्ये, तर तुम्ही पाहू शकता जे तपोवन वन आहे हे पवन परशनी रामाच्या पावन परशनी झालेलं हे तपोवन वन आहे। श्री लक्ष्मण महाराजांच्या तपानंतर हे तपोवनमध्ये असलेलं हे तपोवन वन ऋषींनी तप केलेलं म्हणून या नगरीला तपोवन वन नाव असं पडलेलं आहे। तर जे सरकारने निर्णय घेतलेला आहे तो 1800 झाडं तोडण्याचा, तर आम्ही स्वतः जाहीर निश्चित करतो। तर नगरपालिकेने हा लवकरच्या लवकर निर्णय बदलावा। तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून माझे सगळे सबस्क्राईब मित्रांच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो का तुम्ही बाकीच्या जागा भरपूर मोकळ्या आहे साधूंसाठी निवास करावं। पण हे जंगल जे आहे आपल्याला हे त्याच्यातून वनस्पती आणि ऑक्सिजन मिळत राहतं। तर तुम्हाला त्याच्यामुळे सांगत होतो नाशिक नगरपालिकेने हा निर्णय लवकरच्या लवकर मागं घ्यावा। सरकारलाही विनंती आहे सरकारने बी हा निर्णय मागं घ्यावा। आणि भरपूर जागा अशा सरकारने पडलेल्या आहे, लोकांनी सुचवलेला पण आहे या जागा। तर त्या जागेतून तुम्ही साधूग्राम कुंभमेळ्याला आलो सगळे साधू संत यांचं आपण स्वागतच करत आहे। नागा साधू येत आहे, तर त्यांच्यावर मी तुम्हाला सांगतो का सरकारने हा लवकरच्या लवकर नाशिक नगरपालिकेच्या आयुक्तांना विनंती आहे। चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो का हा निर्णय मागं घ्या आणि सरकारला अल्टिमेट टायमिंग देतो की तुम्ही लवकरच्या लवकर हा निर्णय मागं घेऊन झाडं रोखावे। आणि जर 1700 झाडं 1800 झाडं तोडत आहे तर त्याचा ऑक्सिजन किती कमी होणार आहे। पहिले तर वाढत्या इमारतींचा नाशिकवर खूप परिणाम पडत आहे। तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की हा तुम्ही लवकरात लवकर निर्णय मागं घ्या। हर हर महादेव। तर मित्रांनो, मी आलो होतो तपोवनमध्ये, तुम्ही पाहू शकता। आता आपण मागे एक व्हिडिओ बनवला, तर हे तुम्ही पाहू शकता किती सुंदर वन आहे आपलं तपोवनमधलं, तपभूमीमधलं हे सुंदर वन आहे। तर नाशिक नगरपालिका सरकारने निर्णय घेतलेला आहे का 1800 झाडं हे तोडण्यात आहे। तर नाशिकचं पहिलेच ऑक्सिजन खूप कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे मी सरकारला तुम्ही सांगू शकतो का तुम्ही या वनाला तोडू नका। आणि जे जुने छोटे छोटे झाडं आहे त्यांना बी आपण लहान पोराला कसं जपतो तसं ह्या वनाला आपल्याला जपलं पाहिजे। तर मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून मी सांगू शकतो नाशिक नगरपालिका आयुक्तांना व मुख्यमंत्र्यांना बी सांगू शकतो की चॅनलच्या माध्यमातून काही तुम्ही झाडं तोडू नका। आपल्याला एक दिवसाचा पोरगं बी खूप माळू असतं, तुम्ही एवढे जुने झाडं तोडू राहिले, तर मी तुम्हाला सांगतो का तुम्ही हे झाडं तोडू नका। तर या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही हे तपोवन वन पाहू शकता, किती सुंदर हे तपोवन वन आहे। तर तपोवन वनामधले तुम्हाला सांगू शकतो का मी इकडं बाहेर गावून नाशिकचे लोक फिरायसाठी लोक येतात, का हे झाडं तोडू नका तुम्ही। कारण मी सरकारला विनंती करतो का झाडांचा निर्णय तुम्ही बदला। आणि दुसऱ्या भरपूर जागा आहे नाशिकमध्ये साधू संतांसाठी, कारण 12 वर्षांनी हा कुंभमेळा येतोय आपल्या इकडं। तर नाशिकचा विकास हे 12 वर्षांनी होतो, पण झाडं वाढायला भरपूर दिवस लागत आहे, का तुम्ही हे झाडं तोडू नका। तर माझ्या चॅनलच्या माध्यमातून आणि नाशिककरांच्या वतीने मी हा व्हिडिओ बनवतोय। तर नाशिककर बी मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।